अमरावती शहर नजीक असलेल्या भानखेडा परिसरातील एका पोल्ट्री फार्मवरील बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव आढळल्याने परिसरातील विविध फार्मवरील सुमारे 33,500 कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्याची प्रक्रिया आज पूर्ण करण्यात आली। नुकसानग्रस्त पोल्ट्री धारकांना भरपाईपोटी प्रतिपक्षी 90 रुपये सानुग्रह मदत पोल्ट्री मालकांना देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली। अमरावती तालुक्यातील भानखेडा परिसरातील धीमान पोल्ट्री फार्मवरील कुक्कुटवर्गीय पक्ष्यांमध्ये बर्ड फ्लूचा प्रादुर्भाव झाल्याचा अहवाल भोपाळच्या राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशुरोग संस्थेने दिला। त्यामुळे उपविभागीय अधिकारी उदयसिंह राजपूत यांच्याकडून तपासणी होऊन या परिसरातील 1 किलोमीटर त्रिज्येच्या परिघातील क्षेत्र संक्रमित क्षेत्र व 10 किलोमीटर त्रिज्येच्या परिघातील क्षेत्र सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले। संसर्गजन्य आजार प्रतिबंधक कायद्यान्वये भानखेड परिसरातील गोडे व मेश्राम यांच्या फार्मवरील एकूण 33,500 कोंबड्या रविवारी दुपारी खोल खड्डा करून नष्ट करण्यात आल्या। जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी रविवारी त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन शीघ्र कृती दलांना सूचना दिल्या। बर्ड फ्लूचा संसर्ग इतर पक्ष्यांना तसेच इतरत्र फैलाव होऊ नये यासाठी ही कार्यवाही आवश्यक होती। पोल्ट्री धारकांना आवश्यक मदत मिळवून देण्यासाठी प्रस्तावाचा पाठपुरावा करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। उपविभागीय अधिकारी राजपूत, पशुसंवर्धन उपायुक्त डॉक्टर मोहन गोहोत्रे, जिल्हा पशुवर्धन अधिकारी डॉक्टर विजय रहाटे, सहाय्यक आयुक्त डॉक्टर कावरे, डॉक्टर अवघड, डॉक्टर पेठे यांच्या देखरेखीत कुक्कुट पक्ष्यांना दयामरण देण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली। या कामासाठी सुमारे 150 पशुसंवर्धन अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असलेली 32 पथके तैनात करण्यात आली होती। पोल्ट्री फार्मसाठी एका ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने भला मोठा गड्डा तयार करण्यात आला असून त्यात चुना व इतर डिग्रेडेशन सामुग्री टाकून पक्ष्यांना नष्ट करण्यात येऊन सदर खड्डा बुजविण्यात आला। 1 किलोमीटरच्या परिघातील परिसर व सदर पोल्ट्री फार्म हा 90 दिवसांसाठी सीलबंद राहील। नष्ट करण्यात आलेल्या कोंबड्यांचे 70 रुपये प्रतिपक्षी व खाद्य घटक 20 रुपये प्रतिपक्षी असे 90 रुपये प्रतिपक्षी असे सानुग्रह संबंधित पोल्ट्री मालकांना नुकसान भरपाई शासनाकडून देण्यात येणार आहे, असेही डॉक्टर गोहोत्रे यांनी सांगितले। या परिसरामध्ये मागील 18 तारखेला बर्ड फ्लू सदृश्य सॅम्पल पॉझिटिव्ह आले होते आणि बर्ड फ्लू हा संसर्गजन्य असल्यामुळे अतिसंसर्गजन्य असल्यामुळे 1 किलोमीटर परिसरातील सर्व पक्ष्यांचा दयामरण करणे गरजेचे असते आणि ज्या फार्मवर आपण उभा आहे हा गोडेंचा फार्म, इथे 29,000 पक्ष्यांना आज दयामरण देण्यात आलेले आहे आणि या बाजूला एक मेश्राम यांचा फार्म आहे, तिथे 4500 ब्रॉयलर बर्ड्स आहेत, त्यांनाही आज दयामरण देण्याची प्रक्रिया सुरू आहे। हे सगळं करण्याची गरज अशी की बर्ड फ्लूचं संक्रमण इतर परिसरामध्ये पसरू नये म्हणून आपल्याला ही प्रक्रिया करावी लागते। ह्या केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या सांसर्गिक रोग अधिनियम अंतर्गत ह्या सगळ्या कार्यवाही केल्या जातात। माननीय जिल्हाधिकारी, माननीय SDO अमरावती यांचे हे सर्व करण्याचे आदेश आहे आणि पशुसंवर्धन विभागाने या कामी आज 32 टीम लावल्या, 150 पशुवैद्यकीय अधिकारी या कामामध्ये लावले होते आणि आता गोडे या फार्मवर 29,000 पक्ष्यांचे दयामरण देण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। आता हा जो मागे खड्डा दिसतो या खड्ड्यामध्ये शास्त्रोक्त पद्धतीने या पक्ष्यांना इथे पुरवण्यात येईल आणि पुढील 90 दिवस या प्रक्षेत्रावर पोल्ट्री उद्योग करता येणार नाही अशा सर्व सूचना आम्ही देणार आहोत। एक आणखी सांगू इच्छितो की या एरियाचं आम्ही संध्याकाळी आज सॅनिटायझेशन करणार आहोत आणि सरते शेवटी एक आपणा जनतेला असं आवाहन करतो, जरी बर्ड फ्लू आला असेल तरी चिकन अंडी खाणे हे सुरक्षित आहे। आपण उकडून खातो, 70 डिग्री अंश सेल्सिअसवर अंडी आणि चिकन खाणे अतिशय सुरक्षित आहे, त्याच्यामुळे बाकी जनतेने काळजी करण्याचं कारण नाही, कारण ॲनिमल प्रोटीनमध्ये चिकन आणि अंडी अतिशय महत्त्वाचं आहे आणि घाबरण्याचं कारण नाही। आपण नियमितपणे अंडी आणि चिकनचं सेवन करावं। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।